तर चला मित्रांनो, आज आपण घेत आहोत 10वीचे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा पॉईंट्स असे आपण गृहीत धरू शकता. तर आपल्याकडे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10चं पार्ट 1. तर आपण याचं फर्स्ट चॅप्टर म्हणजे एक सेकंड फर्स्ट चॅप्टर म्हणजे ग्रॅव्हिटी. त्याचे एकदम महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो, जे की 3 दिवसात आपली परीक्षा होणार आहे 10वीची बोर्डची. तर त्यामध्ये तुम्हाला सोपं होईल थोडं अभ्यास करायला, त्यासाठी महत्त्वाचे पॉईंट. तर सर्वात अगोदर आपण बघू शकता केपलर्स फर्स्ट लॉ, त्याच्यानंतर केपलर्स सेकंड लॉ, केपलर्स थर्ड लॉ. हे 3 पॉईंट महत्त्वाचे आहे. याच्या अगोदर पण हे जे 3 लॉ सांगितलं मी आता, हे याच्या अगोदर पण परीक्षेमध्ये आलेले आहेत. त्याच्यासाठी हे खूपच महत्त्वपूर्ण आपल्याला हे टॉपिक्स क्लिअर करायचे. ओके, त्याच्यानंतर आपण बघू तो हे एक्झाम्पल्स वगैरे हे पण आपल्याला एकदा क्लिअर करून घ्यायचे. ओके, एवढं तुम्ही जर याच्यावर अभ्यास केला तर खूप महत्त्वाचं असेल. त्याच्यानंतर हे आहे आपलं चॅप्टर टेबल शोविंग चेंज ऑफ विथ हाईट अबव द अर्थ सरफेस. तर एवढं हे एक आपण चॅप्टर जे एक आहे ते एवढं करून जावा. त्याच्यानंतर मित्रांनो हे एक एक्झाम्पल आहे, ते करून जायचं 10वा पेज नंबर. ओके, त्याच्यानंतर हे खूप महत्त्वाचं मित्रांनो, मी असं कसंही बोलत आहे त्याचं हे अर्थ नाही आहे की हे येणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. मी आजपासून 5 वर्ष अगोदरची मी क्वेश्चनपत्रिका बघितली आहे, त्याच्यावर खूप वेळा हे क्वेश्चन विचारले गेलेले. त्याच्यानंतर हे क्वेश्चन्स आहे एक्सरसाइजमधले. हे क्वेश्चन स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रिराईट देम पुटिंग द कनेक्टेड आयटम्स इन अ सिंगल रॉ. त्याच्यानंतर 14 पेज नंबर आहे याचं. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ए आणि सी. ओके, त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. त्याच्यानंतर हे 5 सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल ए, त्याच्यामधलं सी, त्याच्यामधलं डी आणि त्याच्यामधलं जी. हे खूपच महत्त्वपूर्ण आहेत, आपल्याला करायचे आहे. याच्या अगोदर हे क्वेश्चन्स आलेले आहेत. मी असंच व्हिडिओ नाही बनवत मित्रांनो, कारण की याच्या अगोदर खूप वर्षापूर्वीपासून हे क्वेश्चन आलेले आहेत, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे. थोडा माझी मराठीवर थोडं दुर्लक्ष करा, कारण की मी हिंदी बोलतो सहजा घरी, त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, हे जो पॉईंट दिसत आहे तुम्हाला डोब्रेनर्स ट्रेड्स, ते आहे ना ते काय ते बघून घ्या तुम्ही. ते एवढं करायचे आणि हे आपल्याला दिसत आहे ना, हे करून घ्यायचं एवढं चार्ट आपल्याला. ओके, फ्लो चार्ट म्हणून याला सांगते शायद. त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ ऑक्टेव्हज. हे एवढं करायचं म्हणजे करायचं, कारण की तुम्हाला माहीतच आहे न्यूटन नाही हो, हे न्यूलँड्स आहे. न्यूलँड्स करायचे तुम्हाला. ओके, सॉरी जरा व्यवस्थित सांगण्यात आलो आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे मला कुठे गेलं, हे एवढं जे दिसत आहे तुम्हाला इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन शेल्स, एवढं पण करायचं तुम्हाला. पेज नंबर 24 आहे. ओके, हे करून जावा मित्रांनो, कारण की मी जेवढं सांगतोय ना त्याच्यामधून अगर तुम्ही केलात तर तुम्हाला खूपच फायदेशीर, तुम्ही इझिली पास होऊ शकता. ओके, आणि जास्त पण नाही, एका चॅप्टरमध्ये एक 4-5च पॉईंट्स आहे महत्त्वाचे, तेवढेच करायचे आपल्याला. त्याच्यानंतर आहे 28, याचं थर्ड आहे क्वेश्चन. ओके, एक्सरसाइजमधला थर्ड क्वेश्चन. An element has its electron configuration
ॲज 282. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हे एवढे जे आहेत ABCD एवढं आपल्याला करून जायचं. ओके. त्याच्यानंतर आपण बघू तो राईट शॉर्ट नोट्स. याच्यामध्ये हे सगळेच करायचे मित्रांनो. जर तुम्हाला वाटत नसेल तिन्ही होत नाही, त्याच्यासाठी काय करा, मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ फक्त एवढंच एकच करून जावा तुम्ही. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे, 7 करून जावा. याच्यामध्ये जे आहे दिसत आहे तुम्हाला ते ही ABCD याच्यापैकी तुम्हाला फक्त ती 4च करायची. ABC हे 3च करायचे, असतं नाही. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ द्या. हे एक आपल्याला फ्लोचार्ट दिसत आहे, तेवढं पण करून जायचं. केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स. ओके. आता हे 3rd चॅप्टर आहे. 3rd चॅप्टरमध्ये 30 पेज नंबर आहे. करून जावा एवढं तरी. हो, दुसरं काय होणार आहे. कोणी असं फापट पसार नाही सांगत मी. एकदम चांगल्या मास्तराचे मी सगळं ऐकून एवढं करायलो. RCC पॅटर्न माहीत असेल तुम्हाला, लातूरमधला. त्यांनी हे महत्त्वाचे पॉईंट्स आम्हाला सांगितले आहेत. त्यांची 10 शिक्षकांची टीम मिळून हे एवढं आपल्याला सांगितलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण बघतो तर याच्यामधला आहे आपल्याला क्वेश्चन 2 राईट आन्सर टू द फॉलोइंग मधला व्हॉट इज द रिॲक्शन कॉल्ड वेन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. एक्सप्लेन विथ 1 एक्झाम्पल. ओके. त्याच्यामधला हे करायचं फक्त. आता 3rd एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ एक्झाम्पल. ABCD करायचे. त्याच्यानंतर 4 गिव सायंटिफिक रिजन when the gas formed on heating limestone is passed through freshly prepared lime water. The lime water turns milky. ओके. हे त्याच्यानंतर हे B, त्याच्यानंतर हे C करायचं नाही, D करायचं. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन 5 ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर राईट डाऊन द केमिकल रिॲक्शन विथ एक्सप्लेनेशन. ओके. एवढं करून जायचं तुम्हाला. हे बघा, हे प्रश्न आले पण हे प्रश्न आले 100% येणार. 100% हे एवढं जर केलं ना तुम्हाला, माझ्या आकारात 3 मार्काचं काहीतरी येईल. हे तुम्हाला ते एवढं करून जावा प्लीज. सॉरी 4 मार्काचं आहे वाटतं हे. त्याच्यानंतर त्याच चॅप्टर 3rd मधला 9th क्वेश्चन एक्सरसाइज मधला मॅच द कॉलम इन द फॉलोइंग टेबल. ओके. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जे की खूपच महत्त्वपूर्ण दिसत आहे आपल्याला. आता आपण सुरुवात करूया चॅप्टर 4ला. चॅप्टर 4मध्ये एक सेकंड हे आहे सॉल्व क्वेश्चनमध्ये आपल्याला दिसेल 50 पेज नंबर आहे 50 याचं. हे एक्झाम्पल म्हणून जे दिलेलं आहे गिवनमध्ये हे वगैरे वगैरे, हे एक एक्झाम्पल, हे एक एक्झाम्पल, एक्झाम्पल 2 एवढं आपल्याला करायचंच आहे. खूपच महत्त्वपूर्ण आहे, करू शकता आपण. त्याच्यानंतर हे राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, असं असं काहीतरी असतं. हे कसं आहे मला माहीत नाही. हो का, इथं धरलेत की तसंच आहे सेम. हे ह्याच्यापूर्वी आलंय. हो आलंय, म्हणून सांगायला तुम्हाला. कशाला तुम्ही अभ्यास करत जावा थोडं. असं असं थम्स अप. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हँड मी धरलो थोडा हातानं. थांबा एक सेकंड करून दाखवतो. हो का, असं असं. हो का, हो का, हो का, असं आहे. हो का, असं जर केलात ना तुम्ही परीक्षेमध्ये, असंच जरा करून गेला ना तरी पास होऊन जाता. सॉरी मी मजा करतोय, मजाकी आहे थोडा. बॅकग्राऊंड जो माझं नॉईज आहे त्याच्यासाठी मी क्षमा मागतो. त्याच्यामधला हे जो आपण बघितला ना आताचा, तो 4th चॅप्टर होता. 60 आहे, 60 पेज नंबरचं एक्सरसाइज. आता टेल द ऑड वन आउट, गिव प्रॉपर एक्सप्लेनेशन पण द्यायचे तुम्हाला. म्हणजे याच्यामधलं जे वेगळे विधान दिसत आहे त्याला हे करायचं आपल्याला. आणि
एक्सप्लेन करायचं की का आहे तो ऑड. ओके, हे 1 2. एक्सप्लेन द डिफरन्स AC जनरेटर अँड DC जनरेटर, हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द फिगर्स अँड एक्सप्लेन देअर यूज, हे 1. त्याच्यानंतर